तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वर्धा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारत क्रमांक 2 मधील वरच्या मजल्यावर 23 डिसेंबर रोजी अचानक आग लागल्याची घटना घडली। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे। आगीने नवजात शिशु वॉर्डपर्यंत मजल मारल्याने तेथे दाखल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता। आगीमुळे काही रुग्ण इमारतीत अडकले होते, मात्र प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले। विशेष म्हणजे रेकॉर्ड रूमला आग लागली असतानाही तेथे असलेल्या 10 नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले। आग आटोक्यात आणण्यासाठी 4 अग्निशमन बंब घटनास्थळी तैनात करण्यात आले होते। मोठ्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले, मात्र या घटनेनंतर काही काळ रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, वर्धा।